गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही वंदन करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 18 समास 10 श्रोता अवलक्षण निरूपण. जगात 7 आश्चर्य प्रसिद्ध आहेत, पण सत्पुरुषांना मानवी जीवनात 8वे आश्चर्य आढळते. ते म्हणजे कोट्यावधी माणसे या जगतात आहेत. त्यांच्यामध्ये बुद्धिमान व जगाचा सूक्ष्म अभ्यास करणारी, भौतिक प्रगतीपथावर यशस्वी असणारी कितीतरी लोके आहेत. पण जन्मभर ज्याच्या सत्तेने जीवन व्यापार सर्वांचा सुरू असतो, त्या आत्म्याचा शोध घेणारी माणसे बोटांवर मोजण्या इतकीच सापडतात. हे सर्वात मोठे आश्चर्य आहे. ज्यांना या आत्म्याचे रहस्य उलगडले ते महात्मे ब्रह्मज्ञानी सत्पुरुष, जे आत्म्याचे महात्म्य सांगणारे व ते ऐकण्यासाठी ज्याचे कान आसुसलेले आहे, असा आत्म्याविषयी ऐकणारा श्रोता, असा संगम घडून येणे मोठे नवलच आहे. खरं म्हणजे अवघडच आहे. या जोडीमध्ये वक्त्यापेक्षा योग्य श्रोता मिळणे दुर्घट असते, याची तीव्र जाणीव श्री समर्थांना होते. म्हणूनच त्यांनी दासबोधात श्रवणाबद्दल 5 समास सांगितले आहेत. सत्पुरुषांचे सांगणे ऐकून त्याचा योग्य तो परिणाम घडण्यास श्रोत्याचे अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण शुद्ध करायचे असेल तर आधी श्रोत्याला आपले अवगुण काय आहे त्याची लक्षणे लक्षात घेऊन त्याचा त्याग करावा लागेल. मगच त्याचे अंतःकरण शुद्ध होईल. त्यासाठी समर्थ आता श्रोता अवलक्षणे सांगत आहेत. ती ऐकून श्रोत्याने ती त्यागावी, हाच त्यामागचा हेतू आहे. पहिल्या 5 ओव्यांमध्ये कार्य करताना काळ कधी अनुकूल होतो तर कधी प्रतिकूल असतो असे म्हटले आहे. चांगल्या कार्यात ज्याप्रमाणे विघ्ने येऊ शकतात, तसे श्रवणातही अनेक विघ्ने येतात, अशी प्रस्तावना करून समर्थ 9व्या ओवीपासून त्याची जंत्री देतात. श्रीराम समर्थ श्रीराम. कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप. काळ आहे ते आपे आप होत जाते श्रीराम. कार्यवाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला. विचारही सुचो लागला, दिवसेंदिवस श्रीराम. की एखादे कार्य कितीही प्रयत्नपूर्वक केले तरी कधी कधी त्यामध्ये विघ्न येऊ शकते. काळ अनुकूल असेल ते कार्य मात्र सहजासहजी होऊन जाते. मग कार्याला जेव्हा यश येते, यश आले की माणसाचे कार्य करण्याची उमेद वाढते व दिवसेंदिवस त्याला नवीन कार्य करावेसे वाटतात व अनेक यशाचे मार्ग त्याला सुचू लागतात. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळ साहे होतो. दुःखापरी सुख देतो, देव कृपाळूपणे श्रीराम. अवघेची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे.
काही सजे काही न सजे ऐसे आहे श्रीराम. इहलोक अथवा परलोक साधता कोणी एक विवेक. अद्भुत होय स्वाभाविक देणे ईश्वराचे श्रीराम. की जन्माला येणाऱ्या प्रत्येकालाच काळाचे थोडेफार सहाय्य मिळतेच. कृपावंत ईश्वर दुःखापाठोपाठ सुखही देत असतो. परंतु सगळ्यांना सर्व काळ जर काळाचे सहाय्य मिळाले असेल तर सर्वजण सम्राट झाले असते. परंतु विचार केला तर लक्षात येते की प्रत्येकाला जीवनात काही काळ यश तर काही वेळा अपयश येते. हेच जीवनाचे स्वरूप आहे. असे असतानाही कधीतरी एखाद्या विवेकी मनुष्याला इहलोकात विवेकाने त्याचा प्रपंच यशस्वी होतो व पारमार्थिक क्षेत्रातही विवेकाने त्याला मोक्षसिद्धी प्राप्त होते. अशा दोन्ही गोष्टी कोणाला साधल्या तर लोकांना आश्चर्य वाटले व ते वाटणेही स्वाभाविक आहे. पण हे दोन्हीकडे यश मिळणे हे ईश्वरी कृपेचे फळ असते. ऐकल्या विण कळले, शिकल्या विण शहाणपण आले, देखिले ना ऐकिले भूमंडळी श्रीराम. की कोणाचं काहीच न ऐकताच कळलं किंवा कोणी शिकवल्याशिवाय शहाणपण अंगी आलं हे या भूतलावर आजपर्यंत कधी कोणी पाहिलेले नाही आणि ऐकलेलेही नाही. सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्त मनामध्ये आकळे सारासार श्रीराम. जे कळावयाचे आहे ते ऐकूनच कळते आणि कळत गेले की ते बुद्धीत स्थिर होते. नंतर सार व असार यांचा झालेला निश्चय मनात सतत जागा राहतो. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे स्वभावे त्रैलोक्य चाले श्रीराम. अध्यात्मशास्त्रात ऐकणे म्हणजे श्रवण होय. ऐकलेल्या गोष्टींचा साधक बाधक विचार करणं. साधक म्हणजे आपल्या ध्येयाला सिद्धीला नेणारा विचार तर बाधक म्हणजे ध्येयाच्या आड येणारा विचार. म्हणून साधकाने साधक बाधक म्हणजे आपल्या ध्येयाला सिद्धीला नेणारा विचार तसेच शास्त्राला धरून व शास्त्रबाह्य विचार समजून घेऊनच विचार करणे म्हणजेच मनन होय. याच उपायांनी त्रैलोक्यातील सर्वांना ज्ञान होते. श्रवणा आड विक्षेप येती, नाना जिन्नस सांगो किती, सावधसता प्रत्यय येती सकळ काही श्रीराम. श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन झाले ते एकाग्र नव्हेती श्रीराम. मनुष्य बाहेर हिंडोनी आला, नाना प्रकारीचे ऐकले, उदंड गलबलू लागले, उगे असे ना श्रीराम. की श्रवणा आड विक्षेप येती. श्रवणामध्ये श्रवण करत असताना अनेक विक्षेप येतात म्हणजे अनेक अडथळे अडचणी विघ्ने येतात. तर ते किती म्हणून सांगावे, कारण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. श्रवणाला बसल्यानंतर काही लोक श्रवणाला बसतात आणि असे बसलेले श्रोते वक्त्याच्या निरूपणाशी एकरूप होतात. तर काही श्रोते श्रवणासाठी उशिरा येतात आणि उशिरा आल्यामुळे त्यांचा काही भाग श्रवणातला त्यांना मिळालेला नसतो. त्यामुळे त्यांचं मन तिथं एकाग्र होत नाही. उलट असं होते की उशिरा येणारे श्रोते आधीच्या लोकांना खरं म्हणजे त्यांच्या श्रवणात ते व्यत्ययच आणत असतात. म्हणून मग श्रवणामध्ये विक्षेप निर्माण करतात ते लोक. अनेक ठिकाणी अनेक वक्त्यांचे अनेक विषयांचे श्रवण त्यांनी केलेले असते. त्यामुळे श्रवण करायला बसल्यावर त्यांना ते इतर विचारच आठवू लागतात आणि ते विचार आठवत असल्यामुळे श्रवणात ते स्वस्थ राहू शकत नाही. काही श्रोते मध्येच बोलतात तर काही हावभावांनी नाराजी व्यक्त करतात.
तर काही दुसऱ्या श्रोत्यांशी हळूच बोलतात इत्यादी प्रकार करत ते सतत काही ना काही तिथे गडबड करत असतात. प्रसंग पाहून चालती ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका श्रीराम. की प्रसंगाशी मिळून जाणारे लोक फार कमी असतात, म्हणून श्रवणात अनेक प्रकारचे विक्षेप येतात. तेच विक्षेप पुन्हा आता समर्थ आपल्याला सांगतात. श्रवणी बैसले ऐकाया, अंडो लागली से काया, येती कडकडा जांभाया, निद्रा भरे श्रीराम. बैसले सूचित करुणी मना, परिते मनची ऐकेना, मागे होते ऐकले नाना, तेची धरुणी बैसले श्रीराम. तत्पर केले शरीर, परी मनामध्ये आणिक विचार, कल्पना कल्पितो विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. की सभेमध्ये जेव्हा म्हणजे कीर्तनाला वगैरे लोक जातात, तेव्हा रात्री जर उशिरा कीर्तन असेल, सहसा कीर्तन रात्री 8-9 नंतर सुरू होत असते. म्हणून कीर्तनाला बसल्यानंतर ऐकण्यास बसल्यावर त्यांचे शरीर अत्यंत अवघडल्यासारखे झालेले होते. त्यामुळे त्यांना तिथे झोप यायला लागते. कारण झोप आल्यामुळे कडकडा जांभया ते देतात. काही श्रोते सावधपणे श्रवणाला बसतात, पण थोड्याच वेळात मन पूर्वी केव्हा तरी काहीतरी ऐकलेला विषय त्यांच्या मनामध्ये येतो आणि ते त्याच विषयाला पकडून बसतात. तिथून ते मन त्यांचं हालतच नाही. त्यामुळे श्रवणाकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष होते. शरीराने ते तिथे फक्त बसलेले असतात, पण त्यांचं मन मात्र दुसरीकडेच भरकटत असतं. त्यामुळे मनात येणाऱ्या या अनंत विचारांचा असा विस्तार किती सांगावा. जे जे काही श्रवणी पडिले, तितुके समजून विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी श्रीराम. निरूपणात ऐकलेल्याचा समजून उमजून विचार केला तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर श्रवणात काही ऐकायचं पण त्यावर काहीच मनन चिंतन केले नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. मन दिसते मा धरावे, ज्याचे त्यानी आवरावे, आवरून विवेके धरावे, अर्थांतरी श्रीराम. की मन अत्यंत चपल आहे आणि मन काही अशी वस्तू नाही आहे की ती काही पकडून ठेवता येईल. मन हे अंतर्मनात असते आणि अंतर्मनातील ते मन आपण असं काही दिसून पकडून ठेवू शकत नाही. त्याला फक्त विवेकानेच आवरता येते. म्हणून विवेकाने मनाला आवरून श्रवणामध्ये जे श्रोते वक्ता सांगतो आहे ते विवेकाने जाणून त्याच्या अर्थाकडे लक्ष द्यावे. निरूपणी येऊनी बैसला, परी तो उदंड जेऊन आला, बैसताच कासा विस झाला, तृषाक्रांत श्रीराम. आधी उदक आणविले, घळघळा उदंड घेतले, तेने मळमळू लागले, उठोनी गेला श्रीराम. करपट ढेकर उचक्या देती, वारा सरता मोठी फजिती, क्षण क्षणा उठोन जाती, लघु शंकेसी श्रीराम. दिशेने काचा वीस केला, अवघेची सांडून धाविला, निरूपणा प्रसंगी निघून गेला, अखंड ऐसा श्रीराम. दृष्टांती काही अपूर्व आले, अंतःकरण तेथेची राहिले, कोठेवरी काय वाचले, काही कळेना श्रीराम. बऱ्याच वेळा असं होते की श्रोते भरपूर जेवण करून श्रवणाला बसतात. भरपूर जेवण केलेलं असेल, गोडतोड खाल्लेलं असेल, तळीव पदार्थ खाल्लेले असतील, तर ते भरपूर पोट भरलेलं असल्यामुळे श्रवणाला बसल्यावर तो अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ झाल्यावर तळलेले पदार्थ खाल्लेले असल्यामुळे त्याला अत्यंत तहान लागते आणि तहान लागलेली असताना त्याचं त्या निरूपण ऐकण्यात काहीच लक्ष लागत नाही. मग तो पाणी मागून गटगटा पितो. त्यामुळे मग त्याला मळमळू लागते आणि त्याला सभेतून मग उठून जावे लागते.
त्याला करपट ढेकरा येतात, उचक्या येतात, काही वारा सरल्याने ते ओशाळतातही. काही वेळा जास्त पाणी पिल्यामुळे सतत त्याला लघुशंकेला जावे लागते. काहींना शौचाची घाई होऊन सभा सोडून जावे लागते. उरलेल्या सर्व निरूपणाला मग ते मुकतात. मग वक्त्याने सिद्धांत समजण्यासाठी एखादा नवा दृष्टांत सांगताच काही श्रोते त्यात रमतातही, पण पुढील वाचनाकडे त्यांचे दुर्लक्षही होते. निरूपणी येऊनी बैसला, तो विंचऊ फणकाविला, कैसे निरूपण झाला कासावीस श्रीराम. पोटामध्ये तिडक उठली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पुळी झाली, बैसवेना श्रीराम. पिसोळा चावून पळाला, तेने प्राणी दुश्चित झाला, कोणी नेते गलबला केला, तेथेची धावे श्रीराम. कधी कधी एखाद्या श्रवणात विंचूच चावला तो कुठले श्रवण ऐकणार आहे, कारण त्यांनी तर त्याचा जीव कासावीस होतो. पोट दुखणे, पाठीत कळा येणे, सांधेदुखीचा त्रास होणे, अवघड जागी फोड असेल तर त्याला बसवत नाही, पिसोळा चावला असेल तर त्याचं लक्ष उडून जाते, बाहेर मोठे गडबड गोंधळ सुरू असेल तर कोणी श्रोता तिकडेच पळतो. अशामुळे त्या श्रवणामध्ये त्याचं कुठेच चित्त लागत नाही. असे श्रोते असतात की जे विषयी लोक श्रवणी येती, ते बायकोकडेच पाहती, चोरटे लोक चोरुणी जाती, पादरक्षा श्रीराम. तर काही श्रोते विषयासक्त असतात आणि विषयासक्त लोक श्रवणात आले की ते श्री श्रोत्यांकडेच टक लावून पाहत बसतात. कोणी चोरटे असतात तर त्यांचं सगळं लक्ष चोरटे चपला चोरून नेतात त्याचकडे असते. होय नवे वादवे वाद, तेने उदंड झाला खेद, शिव्या गाळी अप्रमाद, होता चुकला श्रीराम. कोणी निरूपणी बैसती, सावकाश गोष्टी लाविती, हरिदास ते रे करती, पोटासाठी श्रीराम. बहुत जाणते मिळाले, एका पुढे एक बोले, लोकांची आशे राहिले, कोण जाणे श्रीराम. की एखादं वक्त्याचं जर एखादं विधान चूक किंवा बरोबर आहे यावर काही श्रोते उभं राहून मध्येच वाद घालायला लागतात. श्रोत्यांच्या मनाला त्यामुळे यातना होतात. शिवागीळ होऊ नये ते होते. श्रवण सगळं बिघडून जाते. कीर्तनाला आलेले काही लोक निवांतपणे गप्पा मारतात, कारण कधी कधी असंही होते की पोटासाठी कथा करणारे अत्यंत रटाळ असे बोलत असतात. त्यांचे कुठलेच मुद्देसूद नसतात, शास्त्राला धरून ते बोलता येत नाही. मग श्रोते तिथे निवांतपणे गप्पा मारतात. पण व्यासंगी कधी कधी श्रोते श्रवणामध्ये एकाने सांगितलेल्या पुढचेच बोलू लागतात, कारण ते त्यांना जास्त ज्ञान असते. त्यामुळे सामान्यांना काही समजेनासे होते, कारण तिथं सगळा गोंधळच सुरू असतो. पण तिकडे लक्ष देते कोण? माझे होय तुझे नवे, ऐसी अखंड जयास सवे, न्यायी नीती सांडून धावे, अन्यायाकडे श्रीराम. आपल्या थोरपणासाठी अच्छा वाचा तोंडपिटी, न्याय नाही ते शेवटी, परी अन्यायी श्रीराम. एकेकडे अभिमान उठे, दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे, कोण जाणे श्रीराम. म्हणून जाणते विचक्षण, ते आधीच धरिती नेणपण, मूर्ख टोणपा आपण, काहीच नाही श्रीराम. आपणाहून देव थोर, ऐसा जयाचा कळला विचार, सकळ काही जगदांतर, तेही राखावे श्रीराम. की माझे बरोबर तुझे चूक ही कायमची भूमिका असणारा जो श्रोता असतो, तो विधी निषेधांचा विचार न करता सभेतील सामंजस्य सगळं बिघडवून टाकतो. त्याच्या या बिघडवण्यामुळे श्रोता आणि वक्ता दोघेही डिस्टर्ब होतात. स्वतःचा मोठेपणा मिरवण्याच्या भरात
कधी कधी ज्याला जास्त सगळ्या गोष्टींचं ज्ञान असते तो स्वतःचा थोरपणा मिळवण्यासाठी जिभेचा आपला पट्टा चालवून तो सर्व श्रोत्यांवर अत्यंत अन्याय करतो. सभेची सगळी रीती तो धुडकावूनच लावतो. एक श्रोता ज्ञानाभिमाने एकदम उभा राहतो तर दुसरा त्याच्या विरोधात पेटून उठतो. त्यातील खरा कोण खोटा कोण हे ठरविणे अत्यंत कठीण होते. म्हणून जे शहाणे विद्वान असतात ते पहिल्यापासूनच नेणत्याची भूमिका घेतात. आपण अडाणी व अजाण असल्याचे ते दाखवतात की स्वतःपेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे हे जाणणारा सर्वांच्या हृदयात व्यापून राहणाऱ्या जनता जनार्दनाला तो दुखवत नाही. सभेमध्ये कलहो झाला, शब्द येतो जाण त्याला, अंतरे राखू नाही शकला कैसा योगी श्रीराम. सभेत वादविवाद झाले तर सभेतील जाणत्याकडे दोष येतो. म्हणून कुठलेही प्रवचन कीर्तन करीत असताना स्वतःचे मत सांगताना सर्वांचे अंतरंग सांभाळावे. सर्वांचे अंतरंग सांभाळू शकत नाही त्याला योगी कसे म्हणावे. म्हणूनच तर सभेत तर्कशुद्ध पद्धतीने शास्त्र व संतांची प्रमाणे देऊन अनुभवाच्या आधाराने व संयमित भाषेतच आपले प्रतिपादन करावे म्हणजे सभेमध्ये वादाला कारण निर्माण होत नाही. वैर करिता वैरची वाढे, आपणास दुःख भोगणे घडे, म्हणून शहाण्याचे कुकडे कळो आले श्रीराम. अखंड आपणा सांभाळिती, क्षुल्लकपण येऊ न देती, थोर लोकास क्षमा शांती अगत्य करणे श्रीराम. अवगुणापासी बैसला गुणी, अवगुण कळतो तत्क्षणी, विवेकी पुरुषाची करणी विवेके होते श्रीराम. उपाये पर्याये दीर्घ प्रयत्न, विवेक बळे नाना यत्न, करील तयांचे महिमान तोची जाणे श्रीराम. दुर्जनी वेवदरून घेतला, बाष्कळ लोकी घसरिला, विवेकापासून चेवला विवेकी कैसा श्रीराम. न्याये पर्याये उपाये, मूर्खास हे कळो काये, मूर्खा करिता चिवडा होये मज्जालसीचा श्रीराम. की एक सामान्य नियम आहे की वैराने वैर वाढते असे म्हटले जाते. म्हणून वैराने वैर वाढून संबंधितांना दुःखच भोगावे लागते. मग शहाण्याने हे रहस्य ओळखावे. खरा जो श्रेष्ठ असतो तो आपला श्रेष्ठपणा सहज सांभाळतो, स्वतःकडे हीनत्व येऊ देत नाही. शांती क्षमा हे त्याच्या स्वभावाचे स्थायी भाव असतात. सद्गुण व दुर्गुणी एका ठिकाणी आले तर त्यातील दुर्गुणी लोक लगेचच ओळखायला येतात. जो सद्गुणी असतो तो मात्र विवेकपूर्ण वर्तणूक करत असतो आणि विवेकपूर्ण वर्तणूक ज्याच्याजवळ विवेक असतो तोच करू शकतो आणि तोच सद्गुणी असतो. लोकांचे अंतरंग सांभाळण्याचे सगळे उपाय जसा प्रसंग येतील त्या प्रसंगाप्रमाणे वागणे, विवेकाच्या बळाने अनेक प्रकारचे प्रदीर्घ प्रयत्न जो करतो त्याचेच मोठेपण त्याला ठाऊक असते. ज्याला दुर्जन घेरतात, जो उथळ लोकांबरोबर वाहत जातो आणि विवेकापासून ढळतो त्याला विवेकी कसे म्हणावे. जो न्याय पर्यायी व्यवस्था व उपाय इत्यादी मूर्खांना कधीच कळू शकत नाही, ते सगळ्या सभेचा विचका करतात. मग ते शहाणे नीट करती, स्वये साहून साहविती, स्वये करुनी करविती लोका करवी श्रीराम. पृथ्वीमध्ये उदंड जन, जनामध्ये असती सज्जन, जय करिता समाधान प्राणी मात्रासी श्रीराम. तो मनोगतींची आंगे जाणे, मान प्रसंग समये जाणे, संतप्ता लागे निवो जाणे नाना प्रकारे श्रीराम. ऐसा तो जाणता लोक, समर्थतयाचा विवेक,
त्यांचे करणे काही एक, जनास कळे ना श्रीराम. म्हणून जे शहाणी मंडळी असतात तर अशा बिघडलेल्या सगळ्या सभेला ते मार्गावर आणतात सर्व प्रकारचे, कारण त्यांच्याजवळ सहनशीलता हा गुण असतो. अविचारी वर्तन ते सहन करून इतरांनाही ते सहन करण्याची ते प्रेरणा देतात. स्वतः तसे करून लोकांकडून ते करवून घेतात. पृथ्वीमध्ये माणसांची संख्या प्रचंड आहे, पण त्यात असलेल्या सज्जनांमुळेच इतरांना समाधान मिळण्याची व्यवस्था होते. मानवी विचारांच्या सर्व दिशा त्यांना कळतात. कुठल्याही समस्येची व्याप्ती, कुठलाही प्रसंग व काळाची गरज तो जाणतो. शोकादी कारणांनी संतप्त झालेल्यांना शांत करण्याचे अनेक उपाय त्यांच्यापाशी असतात की जो शहाणा असतो. लोकांचे अंतरंग यथार्थपणे जाणणाऱ्या त्या समर्थांच्या ठिकाणी विवेकाची हातोटी असते हे लोकांना मुळी समजतच नाही. म्हणून 46व्या ओवीत समर्थ सांगतात, बहुत जनास चालवी, नाना मंडळे हालवी, ऐसी ही समर्थ पदवी, विवेके होते श्रीराम. की अनेक लोकांना सन्मार्गांना लावून कित्येक समुदायांना कार्याकडे प्रवृत्त करणाऱ्याला समर्थ ही पदवी त्यांच्या विवेक संपन्नतेमुळे मिळते. समर्थ ही पदवी सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी जनमानसांना आधी सहन करून त्यांना आपल्याकडे वळवावे लागते आणि हे काम अत्यंत अवघड आहे. हे काम विवेकाच्या जोरावर करतात तेच लोक समर्थ होतात. समर्थांनी देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सगळे काम केलेले आहे. म्हणूनच समर्थांना समर्थ ही पदवी प्राप्त झाली त्याचे हेच रहस्य आहे. विवेक एकांती करावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपला आणि परावा, म्हणोची नये श्रीराम. म्हणून जीव दृष्टीने सगळ्या जीवांमध्ये भिन्नता दिसत असली तरी आत्मदृष्टीने सगळे एकच असतात याचा विचार विवेकाने एकांतात करावा. जगदीशाच्या अनुसंधानात राहावे. हा माझा हा परका असे कधीच मनात आणू नये. एकांती विवेक ठाई पडे, एकांती यज्ञ सापडे, एकांती तर्क वावडे, ब्रह्मांड गोळी श्रीराम. एकांती स्मरण करावे, चुकले निदान पडे ठावे, अंतरात्म्या सरीसे फिरावे, काहीतरी श्रीराम. की असा विवेक एकांतात होतो. तो एकांतातच सांभाळण्याचा प्रयत्न करता येतो. एकांतात तर्काने सर्व ब्रह्मांडाचा धोंडाळा घेता येतो. एकांतात गेल्या दिवसाचा विचार केला असता झालेल्या चुका लक्षात येतात. तो दिवस बाजूला सारून ईश्वराप्रमाणे जमेल तेवढे जीवाने व्यापक व्हावे. जयाचे एकांत मानला, अवघ्या आधी कळे त्याला, त्या वेगळे वडीलपणाला, ठावच नाही श्रीराम. सामान्य माणसाला एकांत आवडत नाही. जो साधक आहे त्याला एकांताचे महत्त्व कळते, पण प्रत्यक्ष एकांतात राहण्याची वेळ आली असता त्याला चैन पडत नाही. एकांतात जो रमतो तो समोरील विषयांचे चिंतन करू शकतो व म्हणून त्याला त्याचे पूर्ण आकलनही होते. त्याच्याहून जास्त आकलन कोणालाच होत नाही. म्हणून साधकाने एकांतात साधना करावी. त्या साधनेत परमार्थाला अनुकूल विषयांचे चिंतन होऊन स्वरूपानुभव येण्यास मदत होते. ब्रह्मा एवढे व्यापक होण्यासाठी यापेक्षा दुसरा उपायच नाही हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला. जय जय रघुवीर समर्थ.